नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी होईल. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड आहे ऑल, कारण आज आपण पाहतोय तो संस्कृत ग्रामरचा भाग पाहतोय, व्याकरण. त्यामुळे सगळ्यांसाठी आहे ते 8वी 9वी 10वी. बोर्ड आहे महाराष्ट्र, इयर आहे 2020. सो आज आपण पाहणार आहोत तत्पुल्लिंग सर्वनाम. बरोबर. याआधी आपण देव शब्द बघितला, जो की नाम होता. बालिका शब्द बघितला, तो सुद्धा आकारांत स्त्रीलिंगी नाम होतं. पण आपण प्रत्येक वेळेला नावच वापरतो असं नाही बोलताना, तर नावाऐवजी येणारा जो शब्द असतो, ज्याला आपण सर्वनाम म्हणतो मराठीमध्ये, तर संस्कृतमध्ये सुद्धा आपण तीच सर्वनामं वापरतो. फॉर एक्झाम्पल, राम शाळेत जातो असं वाक्य जर मला राम हा शब्द हे नाम न वापरता बोलायचं असेल, तर मी कसं म्हणेन? तो शाळेत जातो. मग राम होता म्हणून मी काय केलं? तिथे तो केलं. आता रामच्या इथे सीता शाळेत जाते असं वाक्य असतं आणि मला सीता हे नाव न घेता ते वाक्य बोलायचं असेल, तर मी काय म्हणणार? ती शाळेत जाते. म्हणजेच रामच्या जागी मी तो सर्वनाम वापरलं, सीताच्या जागी मी ती सर्वनाम वापरलं. बरोबर. तर संस्कृतमध्ये सुद्धा याच गोष्टी अशाच प्रकारे असतात सेम. जर रामः पाठ शाळेत जातो, पाठशालां गच्छति, बरोबर, किंवा विद्यालयं गच्छति असं आहे, तर रामहच्या ऐवजी मला तो म्हणायचं असेल संस्कृतमध्ये, तर मी काय म्हणणार? सह विद्यालयं गच्छति असं म्हणावं लागेल. बरोबर. म्हणजेच रामहच्या जागी मी कुठलं सर्वनाम वापरलं संस्कृतमध्ये? सह. जसं मराठीमध्ये मी तो वापरते, तो शाळेत जातो, तसं संस्कृतमध्ये सह विद्यालयं गच्छति असं मला म्हणावं लागणार आहे. कळलंय तुम्हाला इथपर्यंत? नक्की आज आपण काय बघणार आहोत हे थोडंसं मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलं, इंट्रोडक्शन सांगितलं, कारण डायरेक्टली शब्द सांगितला तर तुम्हाला समजत नाही त्याचा वापर कसा करायचा, म्हणून त्याचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगितलं. आणि आता डिटेलमध्ये आपण बघूया. इथे मी लिहिलेलं आहे तत्पुल्लिंग सर्वनाम. बरोबर. इथे आहे आपली प्रथमा विभक्ती, सह, तौ, ते. बरोबर. सह याचा अर्थ काय होतो? तो. पुल्लिंग असल्यामुळे काय आहे? सगळं पुरुष किंवा मेलवरच तुम्हाला हे आधारित दिसेल. इथेच कुठलं स्त्रीलिंगीचं रूप नाही आहे, इथे सगळं पुल्लिंगच आहे. आता बघा, पहिला आहे सह. सह याचा अर्थ होतो तो. आता समजा राम एकटाच नाही आहे, त्याच्यासोबत लक्ष्मण सुद्धा आहे, म्हणजे ते दोघं जण आहेत, तर ते दोघंला आपण संस्कृतमध्ये तौ असं म्हणतो. आता राम, लक्ष्मण, हनुमान सगळेजण आहेत, तर बहुवचन आहे, त्याच्यामुळे आपण ते वापरणार. मराठीतलं ते आणि संस्कृतमधलं ते हे वेगळं आहे, एवढं लक्षात ठेवा. ते सर्व या अर्थाने ते हा प्रत्यय वापरला जातो, सर्वनाम वापरलं जातं. सह, तौ, ते. हा प्रथमा विभक्ती आहे, म्हणजेच काय? तुमचा कर्ता तुम्हाला दिसतो. एवढं क्लिअर आहे तुम्हाला? प्रथमा विभक्ती नेहमी तुम्हाला काय दाखवते? कर्ता दाखवते. आता पुढे जाऊया. द्वितीय विभक्ती काय दाखवते? कर्म दाखवते. काय दाखवते? कर्म. बरं. ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म असतं. तम, तौ, तान. हलंत असलेल्या गोष्टी किंवा हलंत असलेली वाक्य पटकन बोलायची असतात, क्विकली. बरोबर. हा जो छोटासा तुम्हाला दिसतोय इथे एक निशान, त्याला हलंत असं म्हणतात. बरोबर. आणि त्याचा वापर फटाफट उच्चार करण्यासाठी केलेला असतो. बरोबर. आता पुढे जाऊया, आपण अर्थ समजून घेऊया की, एक मिनिट. हां. तम याचा अर्थ होतो त्याला. सला ते सलानाते प्रत्यय आहेत, त्यामुळे तम याचा अर्थ त्याला, तौ म्हणजेच त्या दोघांना, आणि तान म्हणजे त्या सर्वांना. बरोबर. इथे आपली द्वितीय विभक्ती म्हणजेच कर्म. जर तुम्हाला संस्कृतमध्ये काही वाक्य असेल, त्याला खडू दे, हां, तर तुम्ही काय म्हणणार? तम. तम म्हणजे त्याला. तम सुधा खंडः ददातु. ददातु याचा अर्थ दे. बरोबर. त्या दोघांना म्हणायचं असेल तर मी तौ वापरणार. त्या सर्वांना
पाणी दे, तर मी काय म्हणणार, तान जलम ददातु असं म्हणणार, किंवा ददंतू. अनेक वचन आहे, बहुवचन, त्याच्यामुळे ददातू बोलून नाही चालणार, ददंतू असं मी म्हणणार. पुढे जाऊया आपण. तृतीया विभक्ती. तृतीया विभक्ती काय दाखवते तुम्हाला, करण दाखवते. करण याचा अर्थ इन्स्ट्रुमेंट. एखाद्या गोष्टीच्या सहाय्याने जेव्हा आपण काहीतरी क्रिया करतो तर त्या वस्तूच्या सहाय्याला आपण तृतीया विभक्तीमध्ये लिहितो. तर तेन ताभ्याम तैही, हां, तेन ताभ्याम तैही असं आपण म्हणतो. तेन याचा अर्थ काय, त्याने. त्याने काम केले. मग तुम्ही काय म्हणणार, तेन कर्मम करोती. तेन म्हणजेच त्याने, काम म्हणजे कर्मम, आणि करोती म्हणजे केले. बरोबर. ताभ्याम म्हणजेच त्या दोघांनी, आणि तैही, तैही याचा अर्थ त्या सर्व जणांनी. असं जर तुम्हाला कुठेही म्हणायचं की त्या सर्वांनी, आणि हे सगळे पुल्लिंग असले पाहिजेत, मग त्या सगळ्यांनी असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तैही तुम्ही म्हणणार. पुढे तस्मै ताभ्याम तेभ्यः म्हणजेच चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्तीमध्ये पण सलाते सलानाते प्रत्यय येतात. पण तुम्हाला मी एक सोपी ट्रिक सांगितली की चतुर्थी म्हटल्यावर तुम्हाला साठी हा शब्द आठवला पाहिजे. या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल बालिका आणि देवच्या, तर तुम्हाला हे मी सेम रिपीट करते, हे तुम्हाला कळलं असेल. तस्मै म्हणजेच काय, त्याच्यासाठी. त्याच्यासाठी बाबांनी त्याच्यासाठी खडू आणला असं वाक्य असेल तर बाबांनीला आपण नी प्रत्यय लागलाय म्हणजे तृतीया. तातची तृतीया, देवेन प्रमाणे काय होणार, तातेन. हां, मग काय होणार, तातेन तस्मै. तस्मै म्हणजे त्याच्यासाठी. वडिलांनी त्याच्यासाठी खडू आणला, तर वडिलांनीला आपण काय केलं, तातेन तस्मै सुधाखंडः आनित्वान म्हणजे आणला. समजलं. असं आपण वाक्य बनवू शकतो. तस्मै म्हणजे त्याच्यासाठी. त्या दोघांसाठी म्हणायचं असेल तर ताभ्याम, आणि त्या सगळ्यांसाठी म्हणायचं असेल तर तेभ्यः असं आपण म्हणणार. जशी तुमची वाक्य असतील तसं तुम्ही इथे यायचं आहे, टेबल ओपन करायचं आहे आणि तो शब्द तुम्ही निवडायचा आहे. एक वचन असेल तर तुम्ही हा वाला कॉलम निवडणार, द्विवचन असेल तर तुम्ही हा वाला कॉलम, आणि दोनपेक्षा जास्त म्हणजे बहुवचन असेल तर थर्ड कॉलम तुम्ही चूज करायचा नेहमी. पण प्रत्येक कॉलमचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे की ह्या सगळ्यांचा अर्थ कशाच्या तरी साठी होतो, या सगळ्यांचा अर्थ कशाच्या तरी ने असा होतो. बरोबर. आता चतुर्थी झाली. पंचमी विभक्ती. ऊनहून प्रत्यय आपल्याला माहिती आहेत मराठीतले, याचा अर्थ पासून असा होतो. तस्मात ताभ्याम तेभ्यः पंचमी. तस्मात म्हणजेच काय, त्याच्यापासून. ताभ्या म्हणजे त्या दोघांपासून, आणि तेभ्यः म्हणजेच त्या सर्वांपासून. आता इथे आहे तस्मात. तस्मात दूरे गताहा, त्याच्यापासून दूर जा असं म्हणायचं असेल तर तस्मात. बरोबर. आता पंचमी विभक्ती तुम्हाला काय दाखवते, पॉइंट ऑफ सेपरेशन. म्हणजेच एखादी गोष्ट लांब जाते किंवा तिचा विरह तुम्हाला पंचमी विभक्तीतून जाणवतो. नंतर आपली महत्त्वाची विभक्ती षष्ठी विभक्ती, जिचा आपण खूप वापर करतो. चाचीचे असे प्रत्यय आहेत मराठीमध्ये. आता त्याच्यासाठी, त्याच्याकडे, त्याच्याजवळ, तर जिथे जिथे चाचीचे वापरतो, त्याचा, त्याचे, तर तिथे तिथे तुम्ही षष्ठी विभक्ती वापरणार आहात. तस्य म्हणजेच काय, त्याचा. तस्य करवस्त्रम म्हणजेच त्याचा रुमाल. तस्य कूपी त्याची पाण्याची बॉटल. तस्य गृहम त्याचे घर. बरोबर. तर जिथे चाचीचे आहे तिथे तस्य वापरणार आपण, त्याचा, त्याचा वगैरे. तयोः म्हणजे त्या दोघांचे. तयोः गृहम त्या दोघांचं घर. बरोबर. तेषाम गृहम त्या सर्वांचं घर, किंवा तेषाम विद्यालयम त्या सगळ्यांची शाळा. बरोबर. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, विद्यालयम म्हटलं तर ते पुल्लिंगात जातं आणि पाठशाला म्हटलं तर तो स्त्रीलिंगात जातो. पण दोघांचा अर्थ काय होतो, स्कूल असाच होतो. बरोबर. म्हणजेच संस्कृतमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकाच शब्दासाठी दोन वेगवेगळे शब्द दोन वेगवेगळ्या लिंगामध्ये असू शकतात. असं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका तिथे की नाही विद्यालय म्हटलं तर देव का वापरायचा आणि पाठशाला म्हटलं की बाला का वापरायचा. तर त्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत आता. ठीक आहे. शेवटची विभक्ती जी आपली आहे सप्तमी विभक्ती, जी की तय्या तय्या प्रत्यय असतात. तस्मिन तयोः तेषु सप्तमी. तस्मिन म्हणजे त्याच्यात, कशाच्या तरी आत, लोकेशन दाखवतं तुम्हाला नेहमी. बरोबर. सो तस्मिनमध्ये त्यात. तस्मिन अनेकाः गुणाः सन्ति त्याच्यात अनेक गुण आहेत. तयोः म्हणजे त्या दोघात,
आणि तेषु म्हणजे त्या सर्वांत, त्या सर्व मुलांमध्ये. बॉईज फक्त आपल्याला वापरायचं कारण हा पुल्लिंगी शब्द पूर्णपणे आहे. इथे मुलींसाठी काहीही याचा वापर नाही. म्हणजे मुलगीच्या रिलेटेड जर तुम्हाला काय म्हणायचं असेल, तिचा, तिचे वगैरे, तर त्याच्यासाठी तद स्त्रीलिंगी असा वेगळा शब्द आहे. पुल्लिंगामधले कुठलेच शब्द घ्यायचे नाहीत. फक्त पुल्लिंगाचे शब्द पुल्लिंगासाठीच असणार. सो आय होप तुम्हाला तत्पुल्लिंग सर्वनाम हा जो महत्त्वाचा टेबल आहे, तक्ता आहे, तो कळला असेल. आणि कळाला असेल तर तो नक्की पाठ करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वनामामध्ये संबोधन नसतं. कारण संबोधन आपण फक्त, संबोधन म्हणजे एखाद्याला हाक मारतो, हाक आपण नावानेच मारतो, बरोबर. त्याच्यामुळे सर्वनामाच्या कुठल्याच तक्त्यामध्ये तुम्हाला संबोधन ही विभक्ती दिसून येणार नाही, बरोबर. सो अशा प्रकारे आज आपण तद पुल्लिंग शिकलोय. या पुढच्या व्हिडिओमध्ये तद स्त्रीलिंगी आपण लवकरात लवकर शिकूया, ठीक आहे. आणि जर तुम्हाला अशा प्रकारच्या ह्या ग्रामरच्या व्हिडिओ, व्याकरणाच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल, समजली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर, कारण अशा छान छान व्हिडिओ, इम्पॉर्टंट व्हिडिओ ज्या असतात त्या तुम्हाला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअरिंग इज केअरिंग. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारख्याच अनेक मुलांना याचा फायदा होईल आणि त्यांना त्या गोष्टी समजून येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नोटिफिकेशन येईल माझ्या नवीन व्हिडिओचं आणि तुमची कुठलीच व्हिडिओ मिस होणार नाही, बरोबर. आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी, सपोर्टिंग मी. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.